आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी गुरुवारी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे रस्ते विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले होते. या कार्यक्रमाला सोलापूर जिल्ह्यातील विविध पक्षांचे आमदार आणि खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सभेला संबोधित करताना प्रणिती शिंदे यांनी नितीन गडकरी यांच्या कामकाजाचे खुलेपणाने कौतुक केले. महाराष्ट्राला तुमच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. गडकरी मुख्यमंत्री असायला हवे होते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गडकरी साहेब, मी आपले मनापासून आभार मानते. थोडीशी दागदुग असते भाजपच्या कार्यक्रमासाठी सोलापुरात आजकाल यायच्या आधी, पण सर, हा नॅशनल हायवेचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम आपण घेतलात. आपण वैयक्तिक मला पत्र लिहिलं, कारण जेव्हा दिल्लीमध्ये पार्लमेंट सुरू असते तेव्हा एकमेव मंत्री ज्यांचा दरवाजा सगळ्यांसाठी उघडा असतो ते म्हणजे आमचे लाडके गडकरी साहेब. आजच्या राजकीय पार्श्वभूमीत विरोधक म्हणजे वैयक्तिक दुश्मन जेव्हा समजलं जातं, तिथेच तुम्ही विरोधकांना सन्मानाची वागणूक देऊन, आदराची वागणूक देऊन आमची कामं मार्गी लावता. ते नवल आहे आमच्यासाठी आणि त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. माझ्यासारख्या एका कार्यकर्तीला हेच तुमचा स्वभाव बघून प्रोत्साहन मिळतं, ऊर्जा मिळते की तुमच्यापर्यंत, तुमच्या दरवाजापर्यंत काम घेऊन यायची हिंमत मिळते. कारण का सर, ती वैयक्तिक कामं नसतात, ती आमच्या मतदारसंघाच्या लोकांची कामं असतात. जेव्हा मी तुमच्याकडे आली होती 740 वळसंग मोहोळ बसवनगर महामार्गासाठी, रस्त्यासाठी, तेव्हा तुम्ही रिमार्क केलात. आणि रिमार्कच नाही केलात सर, पण जेव्हा तुम्ही ते काम मार्गी लावलं, जेव्हा त्या कामाला तुम्ही परवानगी दिली, जेव्हा त्या कामाला तुम्ही सँक्शन दिलं, तेव्हा तुमचं वैयक्तिक पत्र जेव्हा मला आलं तेव्हा मला मनातून आनंद झाला की सर, अशा नेतृत्वाची महाराष्ट्राला उणीव आहे. कदाचित जर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज असता तर खरंच आमच्या महाराष्ट्राची परंपरा बळकट राहिली असती आणि आम्हाला अजून बळ मिळाला असता आणि महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र राहिला असता. सर, हे हिमतीने मला या ठिकाणी सांगावं लागतं. माझ्या वडिलांचे जवळचे मित्र सर, तुम्ही ते पण दिवस बघितलेत. बापू हो हो म्हणतायत त्या ठिकाणी. सर, ते दिवस तुम्ही बघितले, ते वेगळे होते. आणि पुन्हा एकदा मी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते की ते दिवस परत येऊ देत. सर, ज्या रस्त्याची अनेक कामं आणि हायवेची कामं जी तुम्ही आज मंजूर केलेत, त्यासाठी मी सोलापूरकरांच्या वतीने तुमचे आभार मानते. खरं आमच्यासाठी खूप सोपं जाणार आहे. हा रस्ता खास करून जो वळसंग मोहोळचा रस्ता आहे सर, सोलापूर शहरातून खूप जड वाहतुकी जातात आणि त्याच्यामुळे लहान लहान चिमुरडी मुलं त्याच्यामध्ये चिरडली जातात. आम्ही खूप वर्षापासून बायपास रस्त्याची मागणी करत होतो, पण ह्या रस्त्यामुळे तो जो प्रॉब्लेम आहे तो सुटला गेला आहे. कधी कधी वाटतं की केंद्र शासनामध्ये खरंच तुम्ही काम करत असता आणि सरांकडे बटाटा वडा आणि पोहे पण ते दिल्लीत खूप चांगले देतात. म्हणजे आवर्जून सर तुम्ही नाश्ता आम्हाला देत असता आणि त्याबद्दल पण नाश्ता पण देता आणि आमची कामं पण करता आणि कोणत्याही राजकीय भेदभाव न ठेवता तुम्ही सर आम्हाला मदत करता, आमच्या लोकांना मदत करता. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका.